चला उद्योग उभारू साताऱ्याला. श्रोते हो, चला उद्योग उभारू साताऱ्याला अर्थातच नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन सातारा या कार्यक्रमात मी अदिती जोशी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. औचित्य आहे सातारमध्ये नुकतंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MOVM म्हणजेच MIDCचं नवं प्रादेशिक कार्यालय सुरू झालंय. त्याचं सातारा जिल्ह्यामध्ये नव्या उद्योग उभारणीसाठी, स्टार्टअपसाठी, IT कंपन्यांसाठी साताऱ्याच्या या नव्या प्रादेशिक कार्यालयामधून नेमकी कोणती कामं केली जाणार आहेत किंवा सध्या सरकार साताऱ्यामध्ये नव्या गुंतवणूकदार उद्योजकांसाठी काय नवे उपक्रम घेऊन आलंय किंवा कोणत्या नवीन सुविधा साताऱ्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आज सातारा जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणं, उद्योग विस्तारणं भविष्यात कसं फायद्याचं ठरणार आहे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सातारा जिल्हा प्रादेशिक अधिकारी माननीय डॉक्टर अमित कुमार सोंडगे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. चला उद्योग उभारू साताऱ्याला या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. MIDCचं हे जे साताऱ्याचं प्रादेशिक कार्यालय आहे त्याचा उद्योजकांना कसा आणि काय फायदा होणार आहे? आपल्यासारख्या प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य काम असते ते गुंतवणूकदार उद्योजकांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या भूखंडाचे वाटप करणे, त्यांचे हस्तांतरण करणे, भूखंडाचे नूतनीकरण करणे किंवा कार्यक्षेत्रातील वर्तमान उद्योगाला भूखंड वाढवून हवा असेल तर तेही काम प्रादेशिक कार्यालयाचेच असते. अच्छा, म्हणजे एकंदरीत साताऱ्यातलं आपलं MIDCचं प्रादेशिक कार्यालय औद्योगिक क्षेत्रात किंवा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत येणाऱ्या प्लॉट संदर्भात सर्व कामं करतं. बरोबर. आधी कसे व्हायचे की साताऱ्यातील औद्योगिक भूखंडासंदर्भातील कोणत्याही कामकाजासाठी उद्योजकांना कोल्हापूरला जावे लागत असे, परंतु आता ती सर्व कामे साताऱ्यातील आपल्या प्रादेशिक कार्यालयातून केली जाणार आहेत किंवा केली जात आहेत. त्यामुळे उद्योजकांचा वेळ, पैसा आणि श्रमांचीही बचत होत आहे. सर, आता आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याची माहिती मुख्यत्वे उद्योजक श्रोत्यांना, भावी व्यावसायिकांना आतुरतेनं ऐकायची आहे, तो म्हणजे उद्योग उभारणीच्या किंवा विस्ताराच्या दृष्टीनं ॲडव्हान्टेज सातारा किंवा नेक्स्ट इंडस्ट्रियल डेस्टिनेशन सातारा याबद्दल आपण काय सांगाल? भरपूर आहे सांगण्यासारखं, पण पहिल्यांदा मी बोलेन साताऱ्याच्या भौगोलिक उद्योगीय अनुकूलतेबद्दल. तर सातारा जिल्ह्यामध्ये एकीकडे पावसाळी भूभाग आहे तर पूर्वेकडे महाराणी प्रदेश आहे. या भूभागांमध्ये अंतर्गत रस्ते बांधणी चांगली असल्यामुळे कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. साताऱ्याच्या भौगोलिक पार्श्वभूमीबद्दल एक विशेष गोष्ट अशी की आत्तापर्यंत साताऱ्याला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना ऑलमोस्ट कधीच करावा लागलेला नाही. व्हेरी रिअरली. इथे पाण्याची मुबलकता म्हणाल तर हा धरणांचा प्रदेश आहे. पाण्यावर वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत, काही होऊ घातलेले आहेत. सौर ऊर्जा आहे आणि विंड मिलद्वारे वीज निर्मितीमध्ये तर सातारा अग्रेसरच आहे. म्हणजे एकूणच जमीन, पाणी आणि वीज याबाबत साताऱ्यासारखं ॲडव्हान्टेज विरळच. अच्छा. आता दळणवळणाचे म्हणाल तर सातारा जिल्हा मध्यवर्ती आहे. अनेक प्रमुख रस्ते जसे NH-48 स्टेट हायवेज साताऱ्यातून गेले आहेत. साताऱ्याला लोणंद, फलटण, कोरेगाव, सातारा रोड, सातारा, कराड अशी औद्योगिक क्षेत्राशी जोडलेली रेल्वे स्टेशन्स आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटीही चांगली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ही मोठी शहरं जवळ आहेत. घाटमाथा उतरला की कोकण म्हणजे सातारा मध्यवर्ती झाला. आता पुणे, कोल्हापूर, कराडची विमानतळं अगदी 2-2.5 तासांवर आहेत. पुरंदरला NH-48 जवळ नवीन विमानतळाचे काम जोरात सुरू आहे. बंदर म्हणाल तर मुंबईचं JNPT बंदर अगदी काही तासांवर आहे. रत्नागिरीला पण बंदर आहे. म्हणजे साताऱ्यात उद्योगांना दळणवळणाचे बेस्ट ऑप्शन्स आहेत. शिवाय आता BMIC म्हणजे बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर फलटण मसवड मधून याच टप्प्यात जाणार असल्याने इथली गुंतवणूक नक्कीच मोलाची ठरेल. सर, मग सध्या उद्योजकीय गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून भूखंड कुठं कुठं उपलब्ध आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 13 ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहेत. सातारा, खंडाळा, शिरवळ, फलटण, लोणंद, कराड, तासवडे, वाई, कोरेगाव इथे औद्योगिक वसाहती आहेत. सातारा जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर आता 4 ते 5 ठिकाणी भूसंपादन अर्थात जमीन अधिग्रहण म्हणजेच लँड ॲक्विजिशन सुरू आहे.
खंडाळा टप्पा 3 आणि अतिरिक्त खंडाळा टप्पा 3 अशा दोन्ही ठिकाणी भूसंपादन प्रगतीपथावर आहे. 500 ते 700 हेक्टरचा भूखंड या ठिकाणी उपलब्ध आहे. येथे उद्योग उभारण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शिरवळ खंडाळा पुण्यापासून अगदी जवळ आहे. शिवाय ही दोन्ही ठिकाणे शिरवळ पंढरपूर महामार्गालगतच असल्यामुळे इथे केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायद्याची ठरणार आहे. अतिरिक्त फलटण येथे 100 हेक्टरचे तर सर्वाधिक लँड ॲक्विजिशन म्हणजे सुमारे 3200 हेक्टरचे भूसंपादन सध्या म्हसवड येथे सुरू आहे, जिथे म्हसवड धुळदेव औद्योगिक कॉरिडॉर प्रस्तावित आहे. त्यामुळे मोठमोठ्या उद्योगांना साताऱ्यात एक सलग मोठमोठे भूखंड सहज उपलब्ध आहेत. सर, आणि IT हब विषयी काय? ऐतिहासिक सातारा शहराजवळच आता IT हब देखील होत आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला मंजुरीही दिलेली आहे. IT साठी सातारा शहरामध्ये 16 एकर आणि शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर NH48 जवळ नागेवाडी येथे 42 हेक्टरची जागा देण्याचा निर्णय झाला आहे. IT कंपन्यांना आवश्यक असलेल्या सुविधांसह हे भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला साताऱ्याची IT हब ही नवी ओळखही पाहायला मिळेल. सर, भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील असे उद्योजकीय गुंतवणुकीचे एवढे वाढते भूपर्याय आता सातारा जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत आहेत. तर आपण याच बाबत MIDCच्या प्रादेशिक कार्यालय सातारातर्फे गुंतवणूकदार उद्योजकांना काय आवाहन कराल? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बाबत म्हणजे खरं तर एकूणच महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत गुंतवणुकीला आकर्षक असे सातारा जिल्ह्यातील पर्याय महाटेंडर या वेबसाईटवर पाहता येतील. ऑक्शन पद्धती असल्यामुळे जास्त बोलीला संबंधित भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत दिला जाईल. सर, या प्लॉट ॲलोकेशन पद्धतीमध्ये ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता पण राहत असेल ना? नक्कीच. सर्व प्रोसेसच ऑनलाईन असल्यामुळे कोणालाही भेटावं लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे सातारा D आणि D+ झोनमध्ये येतो. त्यामुळे ज्यांची इन्व्हेस्टमेंट 50 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना प्राधान्याने भूखंड वाटप केले जाते. बाकी पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देतच असते. शिवाय जिल्हा उद्योग केंद्र अतिरिक्त सवलती देत असते. आणखी एक गोष्ट म्हणजे या सर्व प्रोसेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण पण केले आहे. जसं की यावर्षी मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्राला 15.5 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक मिळालेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1 जानेवारी 2025 रोजी एका परिपत्रकाद्वारे 8,000 स्क्वेअर मीटरचे अधिकार हे प्रादेशिक अधिकारी यांना दिलेले आहेत. 20,000 स्क्वेअर मीटरपर्यंतचे अधिकार डेप्युटी लेवलला दिलेले आहेत आणि त्यावरचे अधिकार वरच्या स्तरावर आहेत. गुंतवणूकदारांचे कोणतेही काम अडू नये हा यामागचा उद्देश आहे. तर उद्योजकांनो, सातारा जिल्ह्यामध्ये नक्की या, एवढंच काय ते मी सांगेन. आणि जाता जाता महत्त्वाचे म्हणजे साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. तसेच अंतर्गत रस्ते, फायर स्टेशन, उद्योग भवन, ESIC हॉस्पिटल, ट्रक टर्मिनल्स आदी सुविधासुद्धा वसाहतीत झाल्या आहेत. शिरवळला मल्टीनॅशनल कंपन्या तर साताऱ्यात IT पार्क आणि अतिरिक्त MIDC होणार असल्याने उद्योग विस्तारासाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे. सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी, आल्हाददायक वातावरण, दळणवळणाच्या चांगल्या सुविधा, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ उपलब्धतेची संधी अशा सर्व जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे आम्ही अभिमानाने सांगतो आहोत, चला उद्योग उभारू साताऱ्याला. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण इथं आलात आणि सातारा जिल्ह्यातील उद्योजकीय गुंतवणुकीबाबत, इथल्या भूखंड उपलब्धतेबाबत इतकी मोलाची माहिती सांगितलीत. ही माहिती उद्योजकांना, नवोद्योजकांना नक्कीच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, चला उद्योग उभारू साताऱ्याला, अर्थातच नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन सातारा ही मुलाखत आपण ऐकलीत. आणि तुम्हालाही सातारा जिल्ह्यात उद्योग उभारण्याची उभारी यातून नक्कीच मिळाली असेल. तर तुमच्या उद्योग स्वप्नांना आवर घालू नका. आणि जर सातारा जिल्ह्यामध्ये उद्योग विस्तारण्यासंदर्भात आणखी काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर 9049-110-999 9049-110-999 या नंबरवर डॉक्टर अमित कुमार सोंडगे सर, सातारा जिल्हा MIDC प्रादेशिक अधिकारी यांना थेट संपर्क करा. किंवा साताऱ्यामध्ये पुणे बेंगलोर NH48 हायवे लगत
बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक महिंद्रा शोरूम समोरच असलेल्या MIDCच्या प्रादेशिक कार्यालयाला समक्ष भेट द्या. तर चला उद्योग उभारू साताऱ्याला.